आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। तर आज जे काही आपण स्लीव्ज बनवणार आहोत ते खूप सुंदर दिसतात नंतर आणि घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता आणि शिवायला सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आहे। मी तुम्हाला सांगते त्या प्रकारे शिवू शकता तुम्ही। तर जे काही मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिक 18 इंच उंची आणि 13 इंच रुंदी अशा प्रकारचं मी घेतलेलं आहे। तर जे काही उंची आहे तिथून कटमध्ये मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे 1-1 इंच अशी फोल्ड करून घडी करून ते आपण पिन लावून घेऊया। म्हणजे ते फोल्ड केलेलं जे कापड आहे आपण ते कुठेही हलणार नाही, व्यवस्थित टीप मारल्यानंतर बसेल। त्यासाठी हे 1-1 इंच पूर्ण फिनिशिंगने टीप मारून घ्यायची। मी ते पूर्ण 1-1 इंचाच्या अंतरावर म्हणजेच 1-1 इंचची घडी पडेल अशा प्रकारे टीप मारून किंवा फोल्ड करून घेतलेला आहे। अशा चुन्या पाडलेल्या आहेत। तर तुम्हाला जर जास्त इंचाच्या हव्या असतील 2 इंचाच्या 1.5 इंचाच्या तरी तुम्ही सुद्धा मारू शकता। या मोठ्या स्लीव्ज आहेत त्यासाठी आपण जेवढ्या छोट्या मारूया तेवढ्या सुंदर आणि छान दिसतील। पूर्ण टाचण्याने अटॅच केल्यानंतर आपण त्याच्यावर पूर्ण लाईन मारून घेऊयात। दोन्ही साईडला टीप मारून घेऊयात। स्ट्रेटमध्ये टीप मारताना व्यवस्थित आणि हळू मारा, ज्यामुळे कोणतेही आपण एवढ्या चुन्या पाडलेल्या आहेत एवढे प्लेट्स केलेले आहेत त्यात कुठेही डिफरन्स राहणार नाही। व्यवस्थित एकसारख्या चुन्या ह्या पडतील त्यासाठी व्यवस्थित टीप मारून घ्या 1-1 ज्या प्रकारे एका साईडने आपण फिटिंग केलेलं आहे म्हणजेच एका साईडने पूर्ण चुन्याला फोल्डिंग केलेल्या कपड्याला टीप मारलेली आहे त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारायची आहे। हे जे काही तुमची स्लीव्ज आहे त्यासाठी अर्धा मीटर सुद्धा कापड तुम्हाला भरपूर होईल। तर माझी रेडी स्लीव्ज ही 9 इंचाची होती, तर अर्धा मीटर कापडामध्ये माझी पूर्ण स्लीव्ज तयार झालेली आहे। जेव्हा आपण दुसऱ्या चुन्या पाडायला घेतो दुसऱ्या कापडाच्या, म्हणजे जे काही मी तुम्हाला माप सांगितलेलं आहे 18 इंच उंची आणि 13 इंच रुंदी अशा प्रकारचं कापड ते मेन फॅब्रिक घ्यायचं आणि त्याला जेव्हा आपण पहिल्यांदा फोल्डिंग करतो तशाच प्रकारे दुसऱ्यांदा सुद्धा फोल्डिंग करून पूर्ण चुन्या मारून साईडने टीप मारून घ्यायच्या। पण जेव्हा दुसऱ्यांदा आपण फोल्डिंग करतो तेव्हा एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची की जे आपण पहिलं फोल्डिंग केलेलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्या दुसरी फोल्डिंग यायला पाहिजे। म्हणजे त्याचा व्ही आकारचा शेप, व्ही आकारचं जे आपण स्लीव्ज डिझाईन तयार करणार आहे ते रेडी होऊन जातं। ज्या प्रकारे पहिल्या स्लीव्जला आपण टीप मारलेली आहे तशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा स्लीव्जला, रेडी स्लीव्जला आपण जे फोल्ड केलेलं आहे त्या स्लीव्जला टीप मारून घ्यायची। तुम्ही इथे 7 ते 8 जरी प्लेट्स पाडल्या किंवा फोल्डिंग केलं 1-1 इंचाच्या अंतरावर तरी भरपूर इंचाचा रेडी हा तयार होतो। जरी कोणाला कापड कमी पडत असेल तर ते उंची घेताना कमी घ्या तुम्ही, किंवा जे फोल्डिंग करताय 1-1 इंचाचं ते 1.25 इंच किंवा अर्धा इंचचं जरी फोल्डिंग केलं तरी ते सुद्धा सुंदर दिसेल। तर तशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून कापड घ्या। पण जे हे मी माप सांगितलेलं आहे कापडाचं ते व्यवस्थितच बसेल आणि अर्धा मीटरमध्ये एक स्लीव्ज ही नक्कीच होईल। जेव्हा आपले दोन्ही बाजूचे फोल्डिंग तयार होतात तेव्हा ते आपण आधी केलेलं फोल्डिंग आणि आत्ता केलेलं फोल्डिंग असं दोन्ही फोल्डिंग समोरासमोर ठेवून पहिल्यांदा बघून घ्यायचं, चेकिंग करून घ्यायचं की त्याचं हे जे काही प्लेट्स आहेत त्या व्ही शेपमध्ये आलेल्या आहेत का। त्या व्ही शेपमध्ये व्यवस्थित अगदी प्रॉपर आलेले असतील तर आपण पुढचे जे काही आपण टाचण्या मारलेल्या आहेत साईडला त्या मिडलला मारून घ्यायच्या, मिडलला लावून घ्यायच्या। तिथे तुम्ही प्रेससुद्धा केलं तरी चालेल, ज्यामुळे ते कोणतीही तुम्ही प्लेट केलेली हलणार नाही। मी ते प्रेसिंग केलेलं नाही आहे कारण ते नेटचा कपडा आहे आणि नेटचा कपडा जळूसुद्धा शकतो, त्यासाठी मी इथे प्रेसिंग केलेलं नाही आहे। जेव्हा माझी पूर्ण स्लीव्ज रेडी होईल, जेव्हा मी अस्तर अटॅच करेल तेव्हा मी त्यावर प्रेसिंग करेल। आपलं व्ही शेपमध्ये पूर्ण स्लीव्ज तयार झालेली आहे। डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे आपली। तर जे आपण दोन्ही पॅटर्न तयार केलेले होते, जो दोन्ही फोल्डिंग्स होते ते एकामेकावर पूर्ण ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे। जोपर्यंत आपण हे पूर्ण रेडी आहे का हे बघत नाही तोपर्यंत साईडचा कोणताही भाग कट करायचा नाही। हे बघा पूर्ण झालेला आहे आपल्या व्ही शेपमध्ये।
व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल कशा प्रकारे बॅक साईडचा पार्ट मी कट केलेला आहे। जेव्हा तुम्हाला कन्फर्म होईल की आपली स्लीव्ज बरोबर आलेली आहे आणि आता आपण साईडचा कपडा उरलेला कपडा हा कट करूया, तेव्हाच हे साईडचं जे पाठीमागचं जे बॅकग्राऊंडचं कापड असतं, पाठीमागं उरलेलं एक्स्ट्रा मटेरियल ते कट करायचं, तेव्हाच कट करायचं जेव्हा आपल्याला कन्फर्म होतं। कारण भरपूर बिगिनर्सला हा प्रॉब्लेम येतो जेव्हा या स्लीव्ज तयार करतात तेव्हा, की एखादा कापड कट करतात आणि नंतर तो कपडा मग पुरत नाही। तर जे आपण आता अस्तर आहे ते अस्तर घेऊन त्याच्या अस्तर जेव्हा आपण आपली मेन फॅब्रिक तयार झालेलं आहे तेव्हा त्यावर अस्तर कशा प्रकारे जोडायचं हे सुद्धा व्यवस्थित बघून घ्या। कारण एका साईडला कपडा वगैरे कमी पडतो, तर माझा इथे कपडा कमी पडलेला होता आणि मी त्याला साईडने अटॅच करून घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे, पण मी साईडने अटॅच करून घेतलेला आहे त्याला। आणि जो काही स्लीवचा अस्तरचा मिडल पॉईंट आहे आणि आपला मेन फॅब्रिकवरचा मिडल पॉईंट आलेला आहे, ते दोन्ही एकामेकावर यायला पाहिजेत आणि मगच खालच्या बाजूने आपण टिप मारून घेऊया। जेव्हा आपण खालच्या बाजूने पूर्ण व्यवस्थित टिप मारून घेतो तेव्हा कट्स हे कंपल्सरी द्या, म्हणजे तुम्हाला नंतर जेव्हा आपण वर मेन फॅब्रिकवर टिप मारतो तेव्हा काहीही प्रॉब्लेम येणार नाही। दंडाच्या बाजूने टिप मारून झाल्यानंतर साईडने आपण जिथे आपण पुढचा भाग आहे आणि पाठीमागचा भाग आहे तिथे चुन्या व्यवस्थित याव्यात, कुठेही लुझिंग होऊ नये यासाठी टाचण्या लावूयात। आणि त्यानंतरच टाचण्या लावल्यानंतरच पूर्ण साईडने टिप मारायची। साईडने पूर्ण टिप मारून घेऊयात मुंड्याकडून। जे काही तुमचे फोल्ड केलेला कपडा आहे तो व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही ॲडजस्टमेंट करून सुद्धा मारू शकता टिप। आपली पूर्ण स्लीव्ज ही आता तयार झालेली आहे। यावर तुम्हाला कुठेही किंवा कशाही प्रकारचे फुगणार नाही किंवा काहीही होणार नाही। कमी कपड्यामध्ये कसे वेगवेगळे पॅटर्न्स बसवायचे हे जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळत राहतील। तर यावर तुम्ही मोती लावणार असला मोती लावू शकता। सगळ्यात महत्त्वाची टिप, जर तुमचं काठ कशा प्रकारचे आहेत त्या प्रकारेच ह्याच्यावर तुम्ही मोती किंवा जे काही गोल्डन असेल गोल्डन, तर सिल्वर असेल तर सिल्वर, व्हाईट कलरमध्ये असेल तर व्हाईट कलरमध्ये मनी किंवा स्टोन्ससुद्धा अटॅच करू शकता।